नमस्कार, मी डॉक्टर युवराज शंकर मोटे, भूगोल व पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर। 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे। या निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिका आणि प्रसार माध्यमे यांच्या वतीनं अभियान सुरू केलेलं आहे। तंबाखू व थुंकीमुक्त कोल्हापूर या अभियानामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे। त्याचबरोबर आपल्याला माहित आहे, जागतिक आरोग्य संघटना WHO यांचा एक अहवाल आहे आणि या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे की दरवर्षी 80 लाखहून अधिक लोक हे प्रामुख्याने तंबाखूचे सेवन केल्यामुळे मृत्युमुखी पडतात। त्याचबरोबर तंबाखू हे आरोग्यासाठी घातक आहे। यामुळे कॅन्सर आणि फुफ्फुसाचे आजारही होतात। त्यामुळे तंबाखूचे सेवन जे लोक करतात त्यासाठी प्रतिबंध व्हावा, त्याचबरोबर त्याच्या संदर्भामध्ये जनजागृती व्हावी। या दृष्टिकोनातून जगभरामध्ये 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो आणि या मोहिमेमध्ये कोल्हापूर महानगरपालिका व प्रसार माध्यमे न्यूज चॅनल सहभागी होत आहे। या माध्यमातून कोल्हापूरमध्ये एक चळवळ उभी राहत आहे। तंबाखू मुक्त कोल्हापूर, थुंकी मुक्त कोल्हापूर या निमित्तानं आपलं शहर स्वच्छ राहील। कोल्हापूर ऐतिहासिक शहर आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक भेट देतात आणि त्यामुळे रस्त्याला थुंकलेली लोक जर पर्यटक पाहायला लागले तर नक्कीच त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होईल। त्यामुळे आपण या चळवळीमध्ये सहभाग नोंदवूया आणि आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर करूया। धन्यवाद।